टाइमपास नाही. अरे बातमी, नाशिक जिल्ह्यात कांद्यावरून रस्ता रोखव, 50 पैसे ते 5 रुपये दर भाव कांद्याचा. काय शेतकरी जगणार का मरणार आहे? काय पाहतोय 1280 रुपये काय असं बाजार आहे म्हणजे काच कांद्या. हे मर्दी त्या कांद्याच झाला जा तिकडे मर्दी यायला कुणी कांद्याचं सगळं सडक पिकाय ते अरे लय माल पडेल भाऊ. किती आहेत वाग मी जवळ जवळ आहे ना 3-1 लाखाचा माल वापरा. आता नाही जो काही ना 3-1 लाखाचा माल आहे माल. यायला काय झालं माहितीये का, शेतीची निघाच आहे ना माहिती, शेती निघा शेती. अरे तू ते म्हणतोय मावले एवढे दांडगे राहणं कांदे लाव बायकोला म्हटलं आमदा कांदे लावले नाही ते उलट सक्सेस झालो आम्ही. हॅलो, अरे देतो बाबा उद्या सकाळी. काय तुम्हाला काय दमले का ना पैशाला बा? उद्या सकाळी घे ना. बर बर, ट्रॅक्टरवरचा फोन होता. हा हा लई मजूर जाईल ट्रॅक्टर. तुला सांगतो मी कांदे नाही लावले मी काय गहू आणि कलिंगड लावले आणि तुला सांगतो कलिंगड लावले आणि जेव्हा गारपीट झाली टरबुजाचे 2 खापाच. हा सगळं लाल लाल बाहेर आलं असं. अरे लाल काचे याच मापत होते डायरेक्ट डवळेन पवळेन गेला ना लागवड अंगावाला. काय सांगतो काय झालं माहिती हा. का, 6-1 लाख रुपये कांदे होते, 3 लाख झाले. हो का पण 75,000 ट्रॅक्टरवालीचीच मजुरी झाली. आणि माही राहणार आता खाटे नागरायचे ना ट्रॅक्टरच भेटा ना काय व्हाय ना मग आता बायको काय म्हणते आपण ट्रॅक्टरच घेऊ. चांगलं हा म्हटलं काय पुढे बस याला त्याला भाड्याचं अरे लागतच हाताखाली वस्तू जेव्हा वस्तू हाताखाली असते ना हो, कवाय चालू करता येतं कवाय डिझेल टाकलं का दळाला चालू करून नागरायला बरं आहे की भाऊ हक्काची वस्तू हक्काची नाही? हा असं वस्तू. तर मग मी काय तो घालतो मी तुम्हाला 1 लाख रुपये दे मी 1/4 भरितो शोरूमला हा. आणि ट्रॅक्टरच घेऊन येतो. काय घेतो रे? सरपंच घेतो ना. महिंद्रा हा असं साहित्य काय घेतो? रोटर फन नागर पेरणी यंत्र हा एवढं नाही, पहिलं स्टार्टिंगला आहे ना रोटरच घेतो आधी मोटर नांगर घे. दाम झाले चालेल काय बाय भाऊ, तुला पैसे देतो पण तो माझ्या वावर तशीच करून द्यायला पाहिजे. पण डिझेल तुला टाकावं लागेल ना. मी टाकेन डिझेल त्या मला वाटलं नाही एकत्रित नको तू डिझेल टाक तुला चालवत तिथंच ना वाटलं ट्रॅक्टर घेऊन जाय माकून नाही मला चालत होतं. आणि मग काय नाही डिझेल टाक ना आता तू आके ना नागरट करी जाय माकून. दोघं मिळते घातला पण नाही दोघा मी नको नको तुझी बायको नाही देऊ एवढी की. नाही सामायिक वस्तू आहे ना भाऊ टिकतही नाही वादवत राहते त्यापेक्षा ना माझी बायको एक अवघड आहे त्याच्यापेक्षा नकोच बाबा समायचे आपलं प्रेम आहे ना असं राहिलं पाहिजे कोणाला. त्या बाई शेवट पोट टिकला पाहिजे. कसं बोलला चंद्र सूर्य आहे त्यापर्यंत दोघांचं नाव घ्यायला पाहिजे. हो हा, ते काय करते बाई? अरे बा एका ताटा जेवायचे घास मोजायचे नाही आपल्या कसं पैसा आला बाळे. मग आमचे लबाड. आपण शाळेत एकदम क्लासमेट आहे पहिल्यापासून एक चॉकलेट दोघं जर अर्ध करून खायचं तू आहे ना आणि बाबा, सगळ्यात मुतायला जायचं बाय सांगत आपण. एकटा मी मुतायला गेलो कधी. अरे तू तू ती ओळ पाडायला मी मुतायला. हा गाल्या केव्हा हा. गल कोण बरीच आहे तू ते लांब मुतायला अहो, लय लांब मुतायला मुतायचं. तू खाली. हा. पाय कोण मुतायचं तेव्हा मुतायला जायचं. आपण लेट झाला शाळेत जाऊन मास्तर विचारायचे काय करीत होते काय करीत मग आपण सांगायचं त्याला मी याच्या पुढे म्हटलं म्हणायचं. हा नाही तू म्हणलं तो विषय काढलाय ना, हा. हा खरंच चांगला आहे बघा. हा स्वतःची वस्तू लागत नाही. नाही मी घेऊनच टाकायचं बरं नाही चालू आता माझा विचार. हा. मला का 5 सेकंड बिकंड पण तो घेतला ना तोच मी वापरा आले नाही. काय कर आई सेकंड बिकडे काय घेऊ नको तुला घ्यायचं ना तर नवाज घे नाही घेऊ ना असं तर मग घे मग. आता सध्या आहे ना हा. तू आण आणि मग नंतर आण. आता तोंडाचा महिना चालू आहे म्हणलं हा मुहूर्त आहे चांगले चांगलं. दे बरं लाख रुपये जातो आणि लगेच ट्रॅक्टरच घेऊन येतो. हे बघ हे लाख आहे आणि हे वरची 20,000. 1,20,000 ना हा. 1/4 लागणारच आहे मग. अजून लागले तर अजून हा काय हे पैसे नाही आता सध्या काही गरज नाही या बाय. एवढेच नाही झाले. मला 3 लाख आले वरती. हा. 3 लाख आले पण मग आहे ना ट्रॅक्टर वाल्याला 17. बापरे आज तर लय पैसे बाबरावच्या हातात. अरे बाबा याच्या कोण घेतले ना शिरपत कोण कांद्याच पेमेंट नाही रे बाबा ए बाबा ते हे काही माणसं आहे बघ. त्याच्या काय खायला नाही चालायला भाऊ. लय बुताळे पाहिजे बाबा कोण तिथे लय पैसे बुताळे. हा? लय बुताळे पैसे पाहिजे. कोण खात? मग तू म्हणतो काही अरे अरे वडतो करे फाटतील ऐक ना ते 2 ट्रॅक्टर आहे ना खताचे आणत शेणखत आणत मग त्याच्या कोण घेतलं मागो काल घेऊन राहिला मी त्याच्या कोण घेतले दोस्त कोणाचा आहे कोणाचा ते. कोणाचे त्याचं नाव आपलं नाही जमत. ए भाऊ दे रे मी मध्येच राहत वाटलं तर किती लागाय तुला ते ना 10,000 दे. दे 10,000 दे. यावर केलं नाही. 10 आहे ए म्हणतोय, तुम्ही ना पाच कमी. सगळे काय गाण करून तुझ्या रे यावर तो केलं. यावर क्लिअर रस्त्यामुळे ना या प्रॉब्लेम होतो. हा
तुम्ही ना पुढे आता बोलायला लावू नको मला तुम्ही. यावर चांगले ना त्याला हा. कोण अडचण येत नाही यावर क्लिअर नाही ना त्याला कसं बोलला? अरे भाऊ, ये माल यावर क्लिअर त्या- खटके तरी 1,00,000 वीस काढू दिले. तुला मागितलंच नाही ना, तू एवढं उपनू नको बाबा. ए तुला काय बाबा. माहिती रे? व्यवहार मला विचार. भाषा करू का? मी बाबूराज घरी आलो का तुझ्या घरी गेली अरे मी त्याच्या आलोय असं आहे का? अरे मी तू काय ए बाबा अरे, तसं नाही आता म्हणतो, तेवढं पैसे काय? तुम्हाला गेला मागितले. का रे तू आज? हा, तुला घर कोणाचं आहे काय हे कळायला काय काही अडचण? दिले ना आणून आज. का बरं बायको टेन्शन दिलं काय? थोडे दिवसानं. आंघोळ करायला दिसत नाही बाई. ए, वाट पाहिली तू आहे, तरी ये ना. तरी म्हटलं हो साहेब, वास काय चाललाय? रात्री ना द्या, द्या, द्या. रात्री ना ए, अरे रे. आईला लय आता अरे मला ट्रॅक्टरचा वर फोर मारायचा आहे. रात्री ना बाबराव ए. बायकोचं जबलं पुरे नसेल. घेऊ काय मग? नाही एवढं नको त्याला दहा काढून बाबराव, दे. चल दे ए. मी पैसे तुला दिले ए जाते माझा जोडीदार आहे त्याला 10,000 देतो काढू. अरे बाबा, तू मध्ये बोल नको हा. ना. आम्ही देऊ पैसे मी मालक मी तो मला दिले ना आता मी इकडे कोणलाही देऊ तू गपची बस त्याचं लेबर कुठे बाबा भाऊ जसे पैसे म्हणजे तुझे पियर मला मी आहे का तुम्ही? बघा जशी म्हणजे बाई लवकर फिरव बरं का. चाल ना नाही मग. तू यावर लय जड आहे बरं तू सांगतो. जाऊ दे. हा. 90 अरे यांच्या गावात कोण रुपयाचं काम करते नाही हा? चहा नाही पाहिजे त्यांना. लय शेवटी गोष्टी करायला लागली. लय लय हा. आता चोरी पैसे भेटत एक पाय तर कोण लय आमचे पहिले पण एकत्र आहे. सांगू का? काय? तू आता पैसे देशील का? आणि मग तू आहे वा वा काय तू सारे मुलकाच लागवड खरंच कोण? देशील? सांग आता याला सांग अरे का बाबा पण यावर झाले आपले. ज्याला द्यायची अक्का त्याला घ्यायची अक्का कळण, कळण. थोडे कोणत्या? दिवस थांबा. कळण कळण. कळेल आम्हाला तू ये ना बाबा तो पायरे तुला डोळे पुसल कोण नाही राहायचं. भाऊ ते शिरपत्र बाबूराव म्हणते बाबूराव. मला शिरपतराव मानते हम्म. हा, गोड बोलून बरं काय आपले का आजच यावर चालू आहे का किती वर्ष यावर चालू आहे आपले. शंकरे म्याला शंकर्या हा. 10 दिवशी पैसे काढले रे बायको कुठून 10 बायको रडायची तवर रडता रडता गेला तिला त्याच्या बायकोजवळ हा रडू नको पहिले पैसे दे हा. मग रड बरं. मग तर उचलून द्यायला मी तशी हा, मूड जाऊ बसला होता हा, पैसे दे मग इतकं जाईल माणूस. हा. अरे, अरे, अरे. पैसे बाबतीत लय अवघड आहे. लवकर बापतोय पैसे ऐ, मूड जाऊ बसला होता हा. ये नको त्याचे पैसे. नको काय मग उठ मग देख मग जावा पैसे दिले ना तेव्हा जाळा परवानगी दिली हा. डोक्यावर बसतो. अरे बा, मौतीच्या बाजाराला पैसे नव्हते लोक त्याच्या माहित उतरलेच हो, मी अजून एक आणून देतो. चाललं होते पैसे जाणे तू जाय काय मग. भाऊ. जाय त्याच्या करता रे भाऊ अवघड तू आहे. आज पैसे ओढता नको लय रिकामी डोकं लावलं होतं रे हा? अरे, जायचं लोकांना पैसे देतात जायचे रे. आता जाऊ दे बाबा माल पहिल्यापासून आहे ना यावर त्याचे माल चांगले आहे. पण काय तो ते? त्याचे चांगले नाही आता मी काय करू. नाही त्यानं मला नाही एकदा पैसे दिलते मी हा. ते- नाही त्याला दिले त्याची बायको देते मला. नाही हा. त्यानं मला एकदा एक दोन फिरून बोललो तर पैसे त्याची बायको चांगली होती. बायको चांगली विचारायची काय बिचारी जर घरी गेलो तर कधी येऊन दिलं नाही त्यानं. नाही कधीच ते. हा? दाजी चहा पाणी घ्या हा? पाहुणे जेवण करा म्हणजे माणूस आहे ते. माणूस घ्या तो पैसे गोळा करायला आणि ती माणूस की दाखवायला. चल येऊ का हा. कारण कसं बाई बायको तिकडे घरी मग आता वाट कधी- पाहत असतात. कधी पेढे पेढे आता बस शोरूमला जातो पैसे भरतो जर ते म्हणले ट्रॅक्टर शिल्लक आहे तर लगेच शेल मारून घेऊन येतो. चा. आणि जर ते म्हणले 8 दिवसांनी भेटेल तर नाही. पैशाचा भरणा करावा लागेल ना. अजून पैसा वाढव पण ट्रॅक्टर ना मोडतो काढत आता डायरेक्ट यायला जातो मी द्वारकेवर जातो तिथे ट्रॅक्टरचे शोरूम आहे ना. सिन्नरला आहे ना वावीसला हा तिथे आहे का आपलं मग तिथे जातो मग. तिला ट्रॅक्टर भरपूर हा. आणि मी काय होतो चांगला एखादा ए अनुभव नोटा फाटेल नाही ना नाही रे एखादा अनुभव ड्रायव्हर नाही हा. जरा राऊंड मारून पाहिजे ड्रायव्हर काय बेल नको का अरे ते पियल राहते लय मग चांगला नाही ना आनंद आहे. आणा ते तगडे पुरते नाही मग काय केलाच येतो मरते हा गांग्या गांग्या काय केलाच येतो त्याच्यापेक्षा ना कारण तो रोटर बिटर आहे ना उचलायला चांगला आहे. त्याच्यापेक्षा ना तू याला घेऊन जा मुग्याला नाही, ते सट केले नको रे भाऊ हं? ते नको तो गेअरचा दांडा तोडायला बसलाय नवा ट्रॅक्टर मावाला नको त्याच्यापेक्षा तो गांग्याच परवडेल मला. हा? त्याला खुर्ची बारीक करून झाला थोडी हा थोडे घेते सांगा नाही, त्याला काय बस हे करायचं नाही खुर्चीला तो काय उभा- उभे उभे हाकील त्याला काय उभे उभे तो काय टिरिंग एवढंच आहे. हा न. आज एवढ्या मोठ्या गाड्या चालू ते बरं येऊ का मला ना म्हशीला पाणी पाहिजे हं. येऊ का तू मशीन पाणी पा हा आणि मी आता जातो बरं बरं हा हा चाल तो हा ट्रॅक्टर चालवायला काय तो काय नाही म्हणणार आहे का? हे गजरे बरे बा मी काय म्हणतो? हे पैसे आणले आणले का हा कोणाकून 100 रुपये कोण
बरं झालं. मग आता ये ना आता ज्यांचे आहे सगळ्यांचे त्यांचे- वाटप करून त्यांची द्यायचे. मिटवून दे. एकही दारास पुढे आला नाही अरे, पाहिजे. त्यानं पैसे दिले नसते मला. मग जर लोकांची मिटवायची म्हणलं असतं ना दिलं असतं. पण म्हणलं मला ट्रॅक्टर घ्यायचंय. हा असं हा सांगायचं. हा तर मग भरले पैसे हा. ट्रॅक्टर येणार आहे असं सांगायचं. आता काय कर कोळ तरी ठेवून दे. आलं पण ठेवते ना मी बरोबर ठेवून पण काय नाही ते tension. पिशा ठेवते का इकडे कोण पिशा पाहणार आहे. हा पिशा पण हा? उलट अशा पिशांमध्ये असल्या कोणाला नाही कळत. हा. तसं काय भाजी पारायचं त्याच्यात. हा बरं मग काय येऊ का? म्हणला तो तो काय नाही म्हणा फक्त मला द्यायचे कसे काय काय बोलला का? त्याला म्हणलं जेव्हा येईल तेव्हा देईल म्हणलं बस. ना मग तो नको टेन्शन तो मग त्याची वावर तो म्हणा माय वावर नागरून दे वाटलं डिझेल टाकून म्हणलं देईल. हा ट्रॅक्टर आल्यावर ना हा. मग राहू दे या वर्षी खाटे. मग आता या काय वर्षी राहू द्या खाटे. मग येणार आहे आज येईन उद्या येईन हा येईन ट्रॅक्टर कुठे जाणार आहे. वेटिंगला आहे मग त्यांच्या हा वेटिंगला आहे. चालेल मग. मग आता मग आता काय जाऊ का मग हा हा तो जर आला चहा पाणी कर त्याला हा हा करते बरं तो का? काल येईन बापे माणसं बोलूच नका रे. आता त्याला किती काय answer आहे तुला माहिती आहे हा. एकदा यावर चालू झाले का यावर पैसा घेतला का हा का सारखं घरी गेलत राहते हा कुठे बाबूराव कुठे जाण्या हा. असं जाण्याला मागत होतं जाण्याला दिले नाही पैसे. हा का हा जाण्याला नाही दिले चालेल मग मी आपल्याला चूल पेटवीते हा मग आवरीत हा मी. बस चुली जवळ चालू तो हा हा हम्म. येतो. पैसा कधीचा हा माणूस कुठे गेला ना तर परत त्याला घरच उमजत नाही का बरं काय माहिती बाई. जसं कर्ज नील झालं ना आहे तसा का हा बाबा? पका नाही नाही आणला का ट्रॅक्टर आणला ट्रॅक्टर नाही ना अजून हा? वेटिंगला मीटिंगला एवढे दिवस झाले जेव्हा 5-6 महिने झाले मीटिंगला जाऊन हा मग अहो आमचे वावर पडले ना नांगरायच्या अरे बरं 6 महिन्यात इतके दिवस वावर जरा नागरिक राहतात का सांगा बरं तुम्ही. हा? मी तर सीझन भरोशावर संपलाय म्हणलं तुमचा ट्रॅक्टर दे मला पैसे दिले नाही तर मग पैसे देऊन टाका मला तुम्ही पैसे दिले का मग 1,20,000 रुपये दिले ट्रॅक्टर घ्यायला हा मग मला त्या ट्रॅक्टरवरची उधारी द्यायची होती बोंबला आता घरचा ट्रॅक्टर येणार आहे मी तर ट्रॅक्टर पैसे दिले घ्यायला अरे देवा मला माहितीच नाही बरं का मला सांगितलंच तर नाही. फोन कुठं लागत होती ते फोन आहे ना बिघडलाय. हा का मग तेवढं निरोप सांग म्हणा शिरपत्र आला पैशाला हा हा तो ट्रॅक्टर जाऊन दे म्हणा मग पैसे कमाय मला ते तर चालेल मीच येणार ट्रॅक्टर हा का हा जाऊ का हा मी बरं झालं त्याच्या समोर बोललो गेला काय म्हणतो मी मुद्दाम त्याला पाहिलं केलं म्हणले हा माणूस सारे सकाळचा गेलाय कुठे गेला काय माहिती सांगू नाही येत नाही. अरे हा. अरे वा. बरं झालं. आता असंच करायचं बरोबर दिसला ट्रॅक्टरचं- का लगेच ट्रॅक्टरचं काहीतरी म्हणतात पळायचं. ना हा म्हणे आता काही 6 महिने झाले तुमचा ट्रॅक्टर अजून येईना म्हणे हं. मला ट्रॅक्टर वाल्याची 1,20,000 रुपये देणं होतं म्हणे हा तर मग आता मीच ट्रॅक्टर काढून राहिलो म्हणे. चांगलं आहे, ये हा. ना बरं झालं केला ना डोक्यात ताण. आता सांगितलं का लवकर नको येऊ म्हणून मी काल सांगू असं नाही ना असं कोणी सांगत असतं काय तेच. लवकर नको येऊ. कोणी सांगितलं आतापर्यंत कोणला असं नाही ना हं? हम्म. अवघड राहते बुवा, बाहेरचे पैसे घेणं हा पण मग ते याच बरं झालं मिटलं ज्याचं होतं घेणं त्याचं देऊन टाकलं मग बाय डोक्यावरलं वजन खांद्यावर आला आता तो डोक्याला बी ताण किती होता एक माहिती एक जणाचं परवडत 17 जणांचे पैसे म्हणले लय का परवडत बाई लय बोलाचे लोक मग काय तर. त्याच्यामुळे आपल्याला लय अवघड होतं. हम्म. आहे आहे. काय चाललं गजराबाई? काय नाही बाई बसले. हा का? हम्म. बाबरा हा? काय चाल काय काय नाही होती दुपारी शिरपत्राला चक्र मारतात इथे. कधी आज पण आमच्या काय हा नाही घालता शेतपत्र घालता काय माहिती बाई मी नाही पाहिलं. पहा, नाही कशी होती गप्पा मारताना. नाही बाय. आम्ही माझ्या डोळ्याने पाहिला. आम्ही दोघं बा नवरा बायको घरातच तो आहे काल येईन निड काल मी आलता त्याचं आज काही मी काम आलता. आहे का काय माहिती मला आम्ही दोघं नवरा बायको घरातच होतो मी तर पाहिला बाई. नाही नाही तुमचं काही काम आहे का त्याच्याशी काही काम हा, आहे काय? आलं होतं म्हणून तर आलते. काय काय आज ते वावर नांगराचे होते ना आमचे. मग त्याच्या काव टाक त्यांच्या ओळखीने भेटत. हा हा त्याच्या ओळखी छोटा नाही पाहना हा. त्यांच्या ओळखी हा त्यांचा मोठा पाहना आहे का मला नाही माहिती पण मग असं म्हणते पण तुला नेमकं काय लागत आहे काय तुला मला लागत काय नाही. त्याच्याकडून अहो कायचं काय लागत या बाया तुम्हाला माहिती ना कशा आहे हा फक्त चौकशा करायच्या हा आमका काल आलता तमका काल आलता हिला बरं, कवा बरं. छोटा पाहना लागतो हिला कवा काय लागत छोट्या पाण्याला काय खोलायचंय हा, मग काम आहे तुमच्या कानावर घालायचं. हा तुम्ही पहा मग पुढे. तर आमच्या कानावर घालायला काही तो त्याचं आमचं काही घेणं देणं थोडी नाही म्हणत मी यांच्या. मग काय झालं एक काल आलता का हा, तो यांचं- टेन्शन बघ तो आला खरं सांग काल आलता
कोण तो शेरप्या काय माहिती बाई मला नाही माहिती अच्छा ते म्हणजे तुम्हाला सांगून ठेवू राहिले बाबराव तो आला आणि तुम्हाला तो विचारलं त्याचं काय आहे का तो त्याचं काही आहे का मग सांग मला नाही तो घरात जाय आता इकडं. आता तुम्ही कुठं तो कुठं मी सांगू राहिले तुम्ही लगेच भांडायला का लागू अंग- बरोबर आहे ना ग त्या शिरपतन तो लपड आहे का नाही का बाई मी मग त्याचं तू तू ते पाहायला ओळखते. आलती काय का? एवढी जळू राहिली इकडे म्हणून येऊन पाहायला बसत. आलती का अहो मी इथून चालले आमच्या शेतात हो ऐका आता तिला माहितीच नाही काही यांच्या दोघांची कंडी म्हणून हा. तो इकडे येऊन बसला का ही तुमच्या कान भरायला आली याचा अर्थ 100% हिचं आणि त्याचं लफड आहे कोणाच असं शेरप्याचा तोच लपडे वाटतं गिफ्ट नाही करत मानावर बाहेर आहे. मग मानावऱ्या मा इडे येत होत काल मानावऱ्याच्या कान भरी ती अगं, तो नवरा घरी नाही राहत त्याला काही गोष्टी माहित नाही राहत म्हणून आले मग सांगायला. तू सांगते का हा. बर तो सांगितल्याने काय होणार आहे का खरंच बाबा? सांग. नाही बा, मी चांगल्यासाठी सांगितलं मला पण तरी तू काय कबूलच होई ना बाई शिरपतचं तो लफडे म्हणून नाही काय लफडं आणि मी मग तो हे काय असे केलं? उद्योग घेऊन नको येत जाऊ चाल निघ इडून कस का हा बाबराव पा तुम्हाला बायको जमत नाही ए, बा? हा, तू निघ काय होय. उचलत जावे म्हणते तिला मग काल इडे एकाचे दोन सांगायला निघ तुम्हाला ना बायको जमत नाही पण आता हम्म काय त्याचा मुका घेऊन जाते का आता काय बाबराव? काय बाई कुत्र्याला हाड म्हणलं तर हाडून तुम्हाला हाडूक सांगायचं टाकीन काम मग तुमच्या बायको तिचे ना जास्त रिलेशन वाढले बरं का हा का जाऊ का मग आता तो रिलेशन वाढले मग तुला त्याला काय कळत रिलेशन म्हणजे काय हा? पुढचंच बोलतो आताच्या काळामध्ये जास्त येणं जाणं चालू झालं त्याचं हा येणं जाणं का हा. म्हणजे नेमकं येतोय का आला तो आता तिला हे सांगत बसू का यानं हागंदारी करून हा. ठेवली त्याच्याकडून पैसे घेतले ते आता- पैसे अरे पाहायला पण आता येतो तिच्या- हा अरे, बायको पुढं करीत तुला हे एवढं- सांगू का तुला एवढे कळाले का तुला एवढे कळाले का मी तिच्या देखत तुला का बोलत होतो ही परत त्याला जाऊ सांग मला काम पडले तो नादी लागून नाही बाब्या चालणार. घरी स्वतः बसची हा. असं तू उरकूनच घेशील पण सोडायचा नाही. हा, चल चल हा. ए, आला, आला, अरे मागं. बापरे. पळा पळा नाही ना हं? नाहीये नाही, नाही, जातोच कुठं तेच कळत नाही बाई सध्या कुठं काय पाणी मुरत का काय काय नु काय कळत नाही काय नाही काय माहिती काय गणितच कळणार बाई जाऊ दे तिकडे. नाही मला नाही माहिती तुमच्या पैशाचा मला काही संबंध हं? मला नाही म्हणजे माहिती मी जेवण चूक झाली बा पदरची त्याची कदर काढायची चक्का मारीत बसायची नाही हम्म. मला माहितीच नाही मला तुमचं असं ते होतं. मला नाही माहिती दाखव. हा हो ऐका ना. गेला तो मरायचं नाटक करता का तुम्ही कधी जसं काही मारूनच गेला बाबूराव बाबराव, आहे का घरात? नाही ना हं? नाही आवाज येत होता काय तर मीच बोलत होते कोणाचं बोलतोय फोनवर वैताग झाला. होय, हा खंडू खूपशा काय माग लागलाय काय गेला बर का गेला बाई काय त्याचं टेन्शनच झालंय बाई आहे ना आला आलो हे बाबू रडला. बाबूराव बाबूराव तुम्ही मला सोडून कुठं गेलो गो वहिनी, काय झालं रे? भाऊजी भाऊजी बाबूराव मला सोडून गेले ग बाई त्याला पण माहित पैसे बुडून गेला साला पैसे दिले आहेत मग गेला तर काय नाही. काय झालं वहिनी? बाई गावापैकी कोणाचे पैसे बुडून गेला नाही ग बाई जाऊन दे मी कसं काय काय झालं वहिनी पण वहिनी हो वहिनी कसं रडू काय झालं? नका अबा एवढे पैसे गेले ना मी काय मागे सरणार नाही थांबा बरं म्हणजे पैशामुळे गेला काही मी काय होतो आपला विधीचा कार्यक्रम कधी ठेवायचा आता संध्याकाळीच ठेवा हॅलो मी काय होतो गंग्या जाऊ घाबरू नका, मी आम्ही काय आहे होतो तुम्हाला. एक मडकं वहिनी. मडकन ते फुलाचा हार एक आम्ही आहे, दोतर घाबरू नका. हो काय मी फोन बोलतोय तुमचाच आधार आहे आता चालून एक दोतर आणि गुलाल शेंदूर रडू नका, रडू नका. आणि जवळ आहे ना हात जळण एवढे लाकडा ना पैसे लागू द्या एवढे केले ते आपल्या वाड्यात नाही देणार. समजा. ते उरी तोडेल नाही. बरं तिकडे तुझे उदाहरण सांगा जानाच्या त्या खाली घ्या. आणि ती जर शेवटची गाडी पाठवून द्या हा सोन्या बेड उचलायचा नाही माणसाला त्या मुंग्या लागले बर का हे रात्री झालं का काय चांगला मस्त होता बघा अहो, मुंग्या लागले नाही मला आता चांगलं झालं खास मोठला एवढा कुळाबाई कुळाबाई माझा नवरा अरे बाबा, गेला ग मा- बाई
या गाजराबाईच्या मुळेच गेला बाई काय झालं चांगलं होतं ना बाबराव शिरपतरावना लई टेन्शन दिलं ना हाताने त्याला आगणी लागली ना रे आता. बाबराव हाताने आगणी लागली. मा आवाज ऐकून तर उठन बाई गेला बाबराव ना बाई नका ना बाबराव आता त्याला शिरपतराव कळलं मुळेच हातावर. गेला ना. बाबराव बकुळ आली ना वहिनीला आपण सहारा देऊ बर का बाबराव हा? वहिनी हो तुम्ही कुठे सहारा देऊ राहिले? बाई अहो मा आवाजान तरी उठन बाबराव पहा तुम्ही अगं बाबराव तो आवाजाचा जाळ कर ग तर कोणा उठू. माझ्या जवळचं तेवढंच मी ओ बाबराव मला तुमच्याशिवाय कोण अगं नको. न- तुम्हीच मदत करायची हो मला हा बाबराव येता जाता बाबूराव बोलायचं बरं का? बाबराव मला कधी जाता जाता पैदल जायचं बाई वहिनी जास्त दुःख येता झालं जाता वहिनी. बिचारी नको वहिनी. ना. येता जाता विचार मला बकुळा जेवली का वहिनी बकुळा तुला काही अडचण आहे का बाबराव वहिनीच्या अंगात आलं का? बाबराव मला अडचण आहे हो सध्या थोडी पैशाची बघा, वहिनी. आता माझं कसं मी आहे ना वहिनी जे आहे ना तुम्हाला जाना भाऊजी टेन्शन बघा, नका गेल्या अंगात गेल्या तर आलं. चांगलं झालं फक्त तो आहे ना एक दिवस जागा लावतो रे भाऊ. एक दिवस जागा लावतो. काय झालं याकडे एका काय दिवसात. झालं त्यानं ते बँकेचं प्रकरण टाकतो ना हा हा 5 लाख रुपये मंजूर झाले त्याला हा 5 लाख ते भेटलं ना माहिती बस पैसे गेले. सांगून पाहू का नाही कानात नाही होता का? नाही, गडबड केली हो मग. त्याचं आहे ना कानात सांगावर 5 लाख मंजूर झाले. नाही नाही त्याचं अंगठ्याचं त्याचं थंब घ्यायला लागत थंब जेव्हा त्याचं तुम्ही थंब घ्यायचे ना वडील 5 लाख भेटतील. हा मग घ्यान कापून घ्या अंगठा तर वाळून घ्या घेऊन ना जायचं बा. हा, तुम्ही. घ्या. म्हणलं, पण आता तो का अंगठा घ्या, कापून काढा द्या. मोबाईल अंगठा कापून घ्या चाकू बिकू आणा. हा ठीक आहे ठीक आहे इळे घ्या इळे ठीक आहे वहिनी 5 लाख भेटेल तुम्हाला 5 लाख कापू का बरोबर, काय? कोण नाही ना, त्यांना झोप वाढणारच आहे. ए बाई जर बंद कर तू रडणं 5 लाख भेटले त्या बाबाला हो पण मंजूर झाली ना. बाई माझा बाबूराव गेला पण माझं जीवनाचं कल्याण करून गेला घ्या बा, ग. थांब, घ्या, मोबाईलला घ्या ना. होय बाबराव अहो पैसे आले ना आता. हो, वहिनी मला बँकेवाला फोन हॅलो हा तुम्ही ते प्रकरण मंजूर केलं ना बाबुरावला ते काय सबसिडी 5 लाख भेटणार आहे ना तो गेला हो पण त्याचा थंब नाही ना कोणी घ्यायला मी आहे ना आपण नाही चालणार त्याचा थंब लागेल तो थंब त्याचा लागेल. बाई, बाबू उठला का काय काय बाबराव उठला ना नाही. थंब अरे उठला? बाबा. हा उठला बाई माझा राजा झोप, उठला ग बाई झोप झोप माझा आता राजा नको, आता नको. 5 लाख आले थंब घे ना 5 लाख भेटेल 5 लाख दे ना मग हा? दे ना चला आता उठ उठ. चल आम्ही बँकेत होतो हा. चल हा? उठ. हे तुम्ही बाबा, होते ना मेलो होतो ना. मेला होता. गजरे 5 लाख येते आपल्याला मग 5 लाख ताब्यात देतो तेव्हा मग मरवतो मी गजरे ऐकून घे हा. आणि मेला कोण होता? आता माझी 1,20,000 फिट असतो रे ना हा. याला मी घरी सोडणार नाही म्हणजे मग. याला मस्त छान होत आता आणि मग मला ध्यान आल्यावर काय करू हा? मी पैसे बघा आता याला माझे पैसे फिट असतो रे ना याला पैसे देतो का कामाला चालतो हा नाही तर मी तुला उभा आगली लागली तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय पाच- काय आहे? हे पैशाचं तुम्हाला 5 दाखवा, लाख मेलो भेटणार होतो आहे. वाटतं, हे पैशाचं दाखवा ना. तुम्हाला 5 लाख भेटणार आहे तुला उभा आगणी लागली उभा त्यातून घे काढून 1,20,000 पैसे 5 लाख त्या अग्नी डागात पैसे 5 लाख नाहीच आहे हं? तुला रुपये मंजूर झाला नाही शिरपतराव. नाही. हो, मग मला काय उठावले तो तुम्ही जसं खोटं मेले होते का तसं खोटं प्रकरण केलं हा का अहो आता खरोखर मरा ना काय बाई. सांगितलं होतं काय तुला एक दिवस रडायला लावी थोडे कोण? दिवस थांब. मी नाही राहणार ज्याला द्यायच्या का त्याला म्हणे ना घ्यायच्या व्यवहारला क्लिअर आहे मला- हे पाहून मला चाललं मस्तीचं शान टाकायला पैसे तो का काय करतो देतो ना थांब ना अजून आठ पैसे. 8 दिवस थांब ना. पैसे टाक आठ एक वहिनी नका अहो सांगू. एका कधी पैसे भेटन दोघाला न्या ना नाही ना हं? चला चला तो दोघे 8 चला दिवस थांब ना 8 दिवस दोघे चला कामाला बिगा ओपीचे मी बिगा ओपीचे बाबूराव तुझा मी आहे किती वहिनी. माझ्या बाबूराव अत्याचार करू राहिले हे काय असं? बरं 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 हात काढ ना ती काय पैसे कमी मी आहे ना, हा, तुम्ही जा. आता घरच्यावर हात टाकू राहिले देवा? चाल. जा काय भाऊ. लोक आहे ना आज सोडले काय नाही निघा. तुम्ही मारा चल जरा. कामाला